नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे मध्ये. तर आता आपण उपस्थित आहोत ठाण्यामध्ये. इथे ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या घोषणा झाल्यानंतर ठाण्यामध्ये निवडणुकीचा जो माहोल आहे तो एकदम वेगळ्या पद्धतीने बदललेला आहे. तर आता आपण उपस्थित आहोत ठाण्यामध्ये आणि वॉर्ड क्रमांक 22 चे उमेदवार, अपक्ष उमेदवार म्हणजे विकास दाभाडे साहेब हे वॉर्ड क्रमांक 22 मधून उभे राहिलेले आहेत, निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. वॉर्ड क्रमांक 22 ते लोकांच्या खूप चांगल्या पद्धतीने त्यांना प्रतिसाद मिळत आहे. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की इथे बरेच महिला आपल्या लाडक्या बहिणी व त्यासोबतच लाडके भाऊ सुद्धा उपस्थित आहेत. दादांना सपोर्ट करण्यासाठी आणि दादांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरून आणि त्यांना विजय करून देण्यासाठी या लोकांचा खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे. गेल्या काही वर्षापासून दादा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. तर काही कारणाग्रस्त ते निवडून न आलेल्याने पण दादा आपल्या वॉर्ड मध्ये बरेच समाज कार्य व विकास कामं करत असतात. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहतच आहेत की गेल्या 2 ते 3 दिवसापासून या रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि तशाच पद्धतीने लोकांचा त्यांना खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. आणि आपण इथल्या लोकांशी आणि इथल्या जनतेशी संवाद साधूया, त्यांच्या दादांबद्दल काय मनोगत आहेत ते. आमचा माणूस, हक्काचा माणूस श्री विकास दाभाडे साहेब हे निवडणुकीच्या रंगणामध्ये उतरलेले आहेत. दिनांक 15 जानेवारी रोजी आमचे साहेबांना शिट्टी या समोरील बटनावरती बटन दाबून आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने सर्वांनी जोरदार शिट्टी वाजवत प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे आणि आपल्या साहेबांना निवडून द्यायचं आहे आणि आपल्या प्रभागाचा जो विकास आहे त्या विकासाला प्राधान्य द्यायचं आहे. कारण की आपल्या विकासाला जर विकास दाभाडे साहेबांना जर पाहायला गेलं तर नेहमीच एक नाव चर्चेत असलेलं नाव आहे आणि नेहमीच त्यांच्या जर बाबतीमध्ये जर पाहायला गेलं तर अनेक वर्ष त्यांनी ह्या प्रभागामध्ये सर्वांचा विकास केलाय. सर्वांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये बसणारं एक नाव म्हणजे आपले विकास दाभाडे साहेब. त्यांना आपल्याला प्रचंड बहुमताने विजय मिळवून द्यायचा आहे. शिट्टी या बटनावरती बहुमताने विजय मिळवून द्यायचा आहे. वॉर्ड क्रमांक 22 मधून बरेच इच्छुक उमेदवारांनी आपल्या नामांकन अर्ज मागे घेतलेले आहेत आणि यावेळी आपले दादा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. तर काय वाटतं लोकांचं कशा पद्धतीने त्यांना प्रतिसाद? दादांच्या पक्षाबद्दल काही हे नाहीये. दादा कोणत्याही पक्षाचा जर चिन्ह घेऊन मैदानामध्ये उतरले ना तरी पण दादा निवडून येऊ शकतात. कारण की दादा हे प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत आणि सगळ्यांच्या घराघरामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन नेहमी आपल्याला जाताना पाहायला मिळतात. आणि जर आपण पाहिलं तर चिन्ह कोणतंही असो, यावेळेला शिट्टी आहे आणि यावेळेला शिट्टी जोरदार वाजणार, त्यात मात्र शंका काय नाही. विकास दादांनी आपल्याला सगळ्या प्रकारे मदत केलेली आहे. या पोरांना लायसन बिसन नाही त्यांना ते पण काढून दिलेले आहेत. बाकीच्या अजून जर या लोकांना आपल्याला काय गरज लागली तर ते आपल्या हाकेला ते 24 तास आपल्यासाठी उभे असतात आणि आपल्या सगळ्यांसाठी ते रहिवाशांना सगळ्यांना कुठली मदत लागेल सगळ्या प्रकारे मदत करतात. निवडणुकीच्या रिंगणामध्ये सतत विकास कामं आणि कार्य त्यावर हे अगोदरपासून ते सगळ्यांना मदत करत असतात. जरी ते निवडले नसले तरी त्यांना कधी कोणाला मदतीला नाही बोललेलं नाही. सगळ्यांना त्यांनी कोणी असू दे ते रात्र फिरत त्यांनी सगळ्यांसाठी मदत केलेली आहे. काय वाटतं या निवडणुकीमध्ये यावेळीचा विकास दाभाडे यावेळी बाजी मारणार लोक त्यांना कशा पद्धतीने सपोर्ट करणार? 100% ते निवडून येणार. कारण की सगळ्या विकासाला त्यांचा पाठिंबा आहे. ते सगळ्या बरोबर सगळ्यांना मदत करतात. लोकांच्या नजरेत माहिती आहे त्यांनी चांगली कामं केलेली आहेत, त्यासाठी निवडून त्यांनाच देणार. आणि खूप चांगले म्हणजे मदतीला त्यामुळे आमची हीच इच्छा आहे की यावेळेस वेगळा कोणता तरी उमेदवार जिंकून यावा आणि आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आमचा सपोर्ट पूर्णपणे विकास दाभाडे यांना आहे, काही प्रॉब्लेम नाही. दाभाड्याने आम्हाला आमच्या मुलाबाळांसाठी कचराकुंडी हटवली आणि कचराकुंडी हटवून आमच्या मुलाबाळांसाठी नागरिकांसाठी कट्टा बांधून दिला. त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहे. तर वॉर्ड क्रमांक 22 मधून दादा यावेळी अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहेत. हो, तुम्ही दादांना कशा पद्धतीने सपोर्ट करणार आहोत? आम्ही फुल सपोर्ट करणार आणि चुकून देणार. निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विकासराव दाभाडे
हे या निवडणुकीला सामोरे जात आहे. सर्वसामान्यांचा माणूस आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होणारा माणूस म्हणून विकास दाभाडे यांची या विभागामध्ये क्रमांक 22 मध्ये ओळख आहे. आणि त्यानिमित्ताने आज आम्ही हा प्रचार दौरा या ठिकाणी करत आहोत. चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी विकास दाभाडे साहेबांना मिळत आहे. तर या प्रचाराच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की या माणसाला ह्यावेळेस चान्स द्यावा आणि त्याला जनतेची सेवा करण्यासाठी वॉर्ड क्रमांक 22 म्हणून यावेळी दादा पक्षामधून त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्यावर तुम्हाला काय वाटतं की यावेळेस निवडणुकीचा निकाल कशा पद्धतीने दादाच्या ह्याच्यात लागतात? कसं आहे माहिती का, ह्या वेळेस आहे ना जे मतविभाजन झालेलं आहे, कारण बरेचसे पक्ष जे विभाजन झाल्यामुळं यावेळेस 100% विकास दाभाडे साहेब आहेत ना निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. कारण मागच्या वेळेस 270 मतांनी त्यांचं सीट गेले होते आणि ह्यावेळेस सुद्धा 270 मध्ये नाही तर 2070 मतांनी निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे. आमचा माननीय श्री विकास दाभाडे यांना पूर्णपणे सपोर्ट आहे. आमच्या विभागात त्यांनी खूप चांगलं काम केलंय. कधीही गरज लागली, रात्र असो, अर्धी रात्र असो किंवा मध्यरात्र असो, एका हाकेवरती धावून येणारा माणूस म्हणजे विकास दाभाडे. आमचा त्यांना पूर्णपणे सपोर्ट आहे. यावेळी विकास दादा वॉर्ड क्रमांक 22 मध्ये उभे राहिलेले आहेत. तर तुम्ही लोकांनी गेल्या 3 दिवसापासून रॅलीची सुरुवात झालेली आहे. लोक आम्ही पूर्ण प्रयत्न करतो की निवडून यावा, नवीन चेहरा यावा, युवांचा नेतृत्व येतो, तो प्रोत्साहन देतो. आमच्यासारखे युवा आहेत, खूप नवीन आहेत, सगळ्यांना प्रोत्साहन भेटतंय, जे समाज कार्य ते करतात. तर आमचा त्यांना पूर्णपणे सपोर्ट आहे. नमस्कार. प्रभाग क्रमांक 22 मधून अपेक्षा उमेदवार श्री विकास साहेब दाभाडे साहेब. तर हे खूप समाजकार्य मदत करत आलेले आहेत प्रभाग क्रमांक 22 मध्ये. तर तुम्ही सर्वांनी त्यांना मतदान करून वोट करून निवडून आणा. हे आम्ही पण करणार आहेत. यंदा गुलाल चिठ्ठीला वोट करा, चिठ्ठीला दादा काय सांगाल यावेळी वॉर्ड क्रमांक 22 मधून जे विकास दाभाडे साहेब अपक्ष म्हणून उमेदवारीसाठी उभे राहिलेले आहेत, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? बघा, जर तुम्ही माझ्या पाठी बघाल, आजूबाजूला बघाल, तर जनतेचा कौल काय हे तुम्हाला दिसत आहे. गेल्या वेळेसचे जे तिथे माजी नगरसेवक होते ते फक्त 73 मतांनी निवडून आले. आजपर्यंत या प्रभागामध्ये जेवढा स्लम एरिया आहे ह्यांचा कुठेच विकास झालेला नाहीये. गटर, पाण्याचा त्रास, चोकअप, हे सगळे जे बेसिक नेसेसिटीज प्रत्येक माणसाच्या घराघरातला प्रश्न आहे ह्याच्यावर कुठेच लक्ष दिलं गेलं नाही, ना डेव्हलपमेंट आहे. तर यावेळेस माझं आणि आमच्या सर्व ठाणेकरांना आमचं एवढंच त्या वॉर्डच्या प्रभागातल्या लोकांना आमचं आव्हान आहे की यावेळेस एक मत, त्यांचं अमूल्य मत त्यांनी त्यांच्या प्रभागाच्या विकासासाठी द्यावं. त्यांनी विकास दाभाडेंना ते मत द्यावं. यावेळी वॉर्ड क्रमांक 10 मधून लोकांचाही खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे. गेल्या 2-3 दिवसापासून रॅलीला सुरुवात झालेली आहे. प्रचाराचा नारळ फोडून रॅलीला सुरुवात केलेली आहे आणि 3 दिवसापासून वॉर्ड क्रमांक 22च्या लोकांचा खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे. काय माहितीये का, 5 वर्ष आहे ना जनतेला जे दिलेले जे मानधन म्हणून वाटलं जातं फक्त त्याचाच विचार केला गेलाय. कित्येक वर्षाचा इतिहास आहे. जर एक सच्चा उमेदवार जे तुम्हाला रात्री 2 नंतर पण अवेलेबल आहे आणि सकाळी 10 नंतर 8 नंतर पण अवेलेबल